मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल व्हा विनंती असेल. सलामीची जोडी मागील वाचा हिरो कुणाल राव आणि त्याच्या सोबतीला दौलत तुपे ही जोडी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला नक्कीच दोन संघांनी एकमेकांविरुद्ध मात दिली. म्हणजेच प्रथमतः जिमात खेळाच्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पहिली मॅच देवगाव विपक्ष आपण टेंबरे या संघाविरुद्ध पाहिली होती आणि टेंबरे संघाला इथे पराभूत करून जेव्हा पुढच्या फेरीत दाखल होणारा संघ म्हणजे देवगाव संघ. परंतु मागील मॅच मध्ये देखील खूप चांगला एक संघ होता, सोनारपाडा संघ होता. त्याच्या विरुद्ध खेळताना बेलपाडा संघाला पाहिलं आणि बेलपाडा संघाने देखील सोनारपाडा संघावर मात मिळवली आणि पुढील फेरीत दाखल झाली. आणि आता विनर विनर अशी मॅच म्हणजे लीग फॉर्मॅट आजच्या दिवसामध्ये आपण खेळवणार आहोत. तर नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल यात काही शंका नाही. षटक क्रमांक 1 बॉलिंग ट्रॅकवर राहुल सोमणे आणि ओपनिंग साठी कुणाल राव आणि त्याच्या सोबतीला दौलत तुपे ही जोडी पाहतोय. ऑन स्ट्राईक कुणाल राव. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल अगदी खोळात होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. अगदी बॅट आणि पॅडच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली स्ट्रॅटेजी आखावी लागेल. या मॅच मध्ये 5 षटकांची मॅच आहे. जास्तीत जास्त रन्स घेणं महत्वाचं राहील देवगाव टायगर्स या संघासाठी. पुढील बॉल यावेळेस नक्की ऑफ स्टंपला सोडून जातो. व्हाईट बॉल असेल. ऑफिशियल पंच देखील आपल्या पर्यंत वळवतात, इशारा पोहोचवतात. म्हणजेच वायले सर असतील, त्याचबरोबरीने अमोल शेलार सर असतील आणि त्याचबरोबरीने हेमंत टेंबे सर असतील. यांचा देखील आपण सकाळपासून उल्लेख करतोय. परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच अंपायरची भूमिका निभावणं तितकी सोपी नसते मित्रांनो. कारण की अंपायरची भूमिका निभावण्यासाठी नक्कीच डोळ्यात तेल घालून नक्की लक्ष ठेवावं लागतं प्रत्येक बॉलवर. स्विजिटचा आपण कॅटिंग केलं कुणाल रावच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉर्ट कव्हर शॉर्ट पॉइंट मध्ये आणि एक धाव घेतली जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं राहुल सोमणेची षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. कुणाल राव जो मात्र ओपनिंग साठी गेलाय. त्याच्या सोबतीला दौलत तुपे या खेळाडूला पाहतो. प्रारंभ आणि शुभारंभ जो मात्र पाहिलं होतं आपण व्हाईट बॉलने, त्यानंतर एक सिंगल. मात्र यावेळेस सन्मान द्यायचा प्रयत्न दौलत तुपेचा, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आणि हा देखील डॉट बॉल. चांगलं इथे कमबॅक म्हणायला हरकत नाही. सातत्याने मात्र या विभागात आणि मुरबाड तालुक्यात या खेळाडूची चर्चा आपण पाहत असतो. राहुल सोमणे बॅकफुटवर कट केले पॉइंट आणि गलीच्या मधून बॉल काढलाय. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल आणि बॉल जाईल थेट डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे. ते दौलत तुपे याच्या बॅट मधनं 4 चौकार. चार धावसंख्याने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 6 या आकड्यावर. पुढील बॉल राहुल सोमणे. सातत्याने वेध करताना आपण राहुल सोमणे कडे पाहतोय. काहीतरी एक वेगळी स्ट्रॅटेजी आखली असेल या मॅच मध्ये. थोडस इथे नक्कीच थोडं कॉन्सन्ट्रेशन हुकायचा प्रयत्न असेल बॅटरचं राहुल सोमणेचा. यावेळेस बॅक क्लिपला खाली ठेवलं. अगदी बॅटच्या टोला पंच केलं डिफेंड केलं. डीप मध्ये ट्रॅव्हल झालं. फिल्डर आला त्या ठिकाणी. एकच सिंगल आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला जात होता परंतु नकार दिला आणि एकच धाब्बेवर इथे समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल म्हणजे देवगाव टायगर्स या संघासाठी कुणाल राव या खेळाडूला. स्टिल वन टू गो. शेवटचा बॉल रॅन्डम राऊंड द विकेट. राहुल सोमणे कॉमेडी बॉक्स एंड करणं. फुलटॉस बॉल ऑन साइडला खाली क्षेत्र निवडलं. बॅक एरिया मध्ये बॉल ट्रॅव्हल केला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. सीमारेषा पलीकडे हा येतोय षटकार.
हाईट फॅक्टर देखील या ठिकाणी आपण चेक करतोय. नक्कीच टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल 7 स्टार वाहिनी आणि या खऱ्या अर्थाने की हर्षल सर असतील ऑपरेटिंगच्या भूमिकेत आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण हेमंत टेंबे सरांना देखील पाहतोय. कुणाल राव इथे पाहिलं तर नक्की पाय वाकवला, त्यानंतर बॉल असेल, चला फेर डिलिव्हरी असेल, फेर बॉल असेल, आधी पाय वाकवला होता आणि त्याच अनुषंगाने तो मात्र एक पंच केला होता ऑन साईडला, म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिले. कुणाल रावच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. क्लासेस बॅटर आहे, सातत्याने चांगले स्ट्रोक खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि या TDPL मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं, म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. कुणाल राव धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले. 13 या आकड्यावर एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. चांगली इथे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या खेळाडूंना आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील कुणाल रावची अफलातून केली आपण पाहिली होती. तब्बल 40 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर नक्कीच टेंबरे या संघावर देखील मात करताना आपण देवगाव टायगर्स या संघाकडनं आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण अनिकेत सोमणे या गोलंदाजाला पाहतोय. मोबाईल असेल, ओके. षटक क्रमांक 2 अनिकेत सोमणे बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेटने सध्या 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चांगली इथे फलंदाजी करावी लागेल दौलत तुपे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर नक्कीच कुणाल राव ही जोडी पाहतोय. सातत्याने आपल्या गावासाठी चांगला खेळ करत असतात, परंतु आज देखील आपल्या संघासाठी लढावा लागेल. आणि ज्या पद्धतीने नक्कीच मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये या संघांना कमी चान्स दिले जाते, परंतु आज ज्या संधी मिळाले त्या संधीचं सोनं करण्यासाठी धडपड इथे करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. पुढील बॉल, पहिलाच बॉल, फटका बसला, मिस्टामी स्ट्रोक. इथे कॅच पकडण्याचा प्रयत्न, कनेक्शन थोडं खराब होतं, मिडलिंग खराब होतं आणि कॅच घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु एफर्ट चांगले होते. आणि या आडुष्यकडे इथे पाहिलं तर नक्कीच वॅकंड एरियामध्ये बॉल जाऊन पडला. त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरनं रोहित हरटचं बॅकअप जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय आणि 2 धावा तोपर्यंत इक्वडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या क्षमता जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. चांगली इथे बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी. ओहो, अगदी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल झाला म्हणायला हरकत नाही. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलच्या साईने धावफलक आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. हलवार पद्धतीने धावफलक आता मात्र थांबताना आपण बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स या संघाची पाहतोय. पुढील बॉल सुमित अनिकेत सोमणे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, इथे अप्रतिम फटका केलाय, परंतु बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला. डीपोन फिल्डर आलाय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट 1 शॉट रन असेल. ऑफिशियल पंच वायलेस सर यांच्या माध्यमातून एक डिसिजन आलाय, 1 शॉट रन आणि एकच धाव गृहीत ग्राह्य धरली जाईल. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक आता सध्या हलवार पद्धतीने आणि संत गतीने चालले पुढे. धावफलकावरती धावसंख्याची मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16 या आकड्यावर. अनिकेत याची चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये देखील असं काही चित्र पाहायला मिळालं होतं, कारण की आपली टीम संकटात होती. सोनारपाड संघाचा विलास वारगडे याची बॅटिंग आणि त्यानंतर अनिकेत याची गोलंदाजी. यावेळेस ऑन साइडला ऑनदरेज फटका केला, डीप मध्ये रोहित हरडाला बॉल पर्यंत पोहोचला. तोपर्यंत 2 धावे घेण्याचा मानस धाडस केला होता आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहिला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. 1.4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 5 षटकांची मॅच आहे आणि या 2 खेळाडूंना थांबणं क्रीजवर जे मात्र नक्कीच महत्वाचं राहील.
आणि हे दोन खेळाडू जर शेवटपर्यंत राहील तर नक्कीच कोणत्याही मोमेंटला मोठे फटके खेळू शकतात, इतकी क्षमता या दोन खेळाडूंकडे आपण सातत्याने पाहत असतो. शॉर्ट बॉल बॅकफुट पर इथे पंच केलाय, इथे बॅकवर्ड पॉइंट मध्ये जबरदस्त झेल पकडला जातोय. विकेटचा पतन, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स तर मित्रांनो अनिकेत या गोलंदाजाने कमिटीचा डिसिजन असेल की या 2 धाब्यांची पेनल्टी मात्र दिली जाईल. ओव्हर झाल्यानंतर ती आम्ही नक्कीच ऍड करू, यात काही शंका नाही. अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय, एक चांगली स्पर्धा, 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि नक्कीच मित्रांनो शिस्तीचं पालन करणं तितकंच महत्वाचं असतं, परंतु असं पुन्हा एकदा कोणताही खेळाडू करणार नाहीये, याच अनुषंगाने मॅनेजमेंट कमिटीचा हा डिसिजन असेल. बॅकफुट पर कट केलाय, शॉट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि बॉल होतोय फरार सीमा रेषेपार आणि हा येतोय चौकार. 4 तुपेच्या बॅटमध्ये एक स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. आणि या अनुषंगाने हा चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22 या आकड्यावर. आणि या 2 धावा पेनल्टीच्या असतील, या अनुषंगाने 24 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. मित्रांनो विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण की 5-5, 6-6 षटकांची मॅच तुमच्यासाठी आम्ही इथे खेळवले जाते, तर तुम्ही देखील सहकार्य करणं तितकंच महत्वाचं राहील. मॅनेजमेंट कमिटीचा थोडा वेळ वाचवणं महत्वाचं राहील, कारण की गेले 2 दिवस बॅड लाईट अपील जो मात्र येत आहे, त्याच अनुषंगाने आजच्या दिवसामध्ये थोडस आयोजकांचा प्रयत्न इथे राहील की या बॅड लाईट अपीलच्या आतमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाईल, आजचा दिवस कव्हर केला जाईल. याच अनुषंगाने तुमचं नक्कीच मित्रांनो इथे सहकार्य अमूल्य राहील या स्पर्धेसाठी. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगली मॅचेस मुरबाड डेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच हे सितारे आपण पाहत असतो, परंतु आज आंबेडकर चषकामध्ये देखील पाहतोय. धावफलकावरती 24 धावा, टीमच्या स्कोर कार्डवर 12.00च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करताना बॅटिंग करत असताना देवगाव टायगर्स या संघाला पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज राहुल सोमणे याला मात्र पुन्हा एकदा पाचारण दिलं जातंय, इन्व्हाइट केलं जातंय. सातत्याने चांगला खेळ राहुल सोमणेचा आणि चांगली गोलंदाजी, परंतु यावेळी फटका दमदार आहे. कुणाल राव समोर गोलंदाजी करायचे, आक्रमकता तर होणारच. परफेक्ट मिळालं होतं, बॅट खेचलाय, ठोकलाय कुणाल रावने लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. हेलिकॉप्टर उडवला, बिग हिट खेळलाय, बॉलला थेट पाठवून दिला लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग कुणाल राव. षटकार. 6 राव या खेळाडूची अगदी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या नावाची चर्चा या खेळाडूने केली होती, परंतु आज देखील नक्कीच आंबेडकर चषकामध्ये जबरदस्त वाट बॅटिंग, काय फटके खेळले जातात, चारही बाजूनी मैदानाच्या फटके येतात, ते मात्र कुणाल राव याच्या बॅटमधनं. परंतु या मॅच मध्ये नक्की कमबॅक करावा लागेल. राहुल सोमणे या गोलंदाजाला समोर बॅकलिपला खाली ठेवला, इथे बॅक टू द बॉल फटका एक्झिट केला. रोहित अरड आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, प्रयत्न यशस्वी झालाय. थोडा फ्लंबर झाला रोहित अरड, त्यानंतर बॅकअप जजमेंट पुन्हा एकदा गॅदर केलं बॉलला आणि 2 धावा इथे एकवडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता वेगाने पुढे सरकते. धावसंख्या 38, लॉस ऑफ 1 विकेट 38 या आकड्यावर. षटक क्रमांक 3
बॅकफुटवर इथे अप्रतिम स्क्वेअर कटचा मारा आणि बॉलला पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुणाल रावच्या बॅटमध्ये आलेला 4 चौकार. अप्रतिम फटकेबाजी देखणे फटके क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारे फटके जे मात्र कुणाल रावच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. पुढील बॉल पुन्हा एकदा अगदी खोलवर गतीचा बॉल होता. अगदी ऑनड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न लेग ग्लास केला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आणि थोडस खऱ्या अर्थाने पाहिलं तर राहुल सोमणीच्या गोलंदाजीला आसरा देणारा हा बॉल आपण पाहतोय कारण की एकच सिंगल इक्वली जाईल परंतु मागील बॉलपासून पहिल्या बॉलपासून सुरुवात जी मात्र कुणाल रावची आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर दुसऱ्या बॉलवर षटकार त्यानंतर 2 धावा त्यानंतर 4 धावा आणि त्यानंतर आलेली ही सिंगल अशा पद्धतीने धावफलकावरती धावसंख्या 43 लॉस ऑफ 1 विकेट 43 आकड्यावर स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्कूपचा फटका विशाल तुपे आणि या वेळेस करत नाही चूक. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक टिपला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. विशाल तुपे बॅक टू द डगआउट. यानंतर आपण लुजर अशी मॅच खेळवणार आहोत. तर टेंबरे संघाचा कॅप्टन आणि सोनारपाडा संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या म्हणजेच इनिंग दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आतापर्यंत 3 ओव्हर झालेत म्हणजे 5 षटकं इथे कंप्लीट झाले की लगेच तुम्ही इथे दाखल व्हायचं म्हणजे रेडी राहायचे. आम्ही तुमच्यापर्यंत इथे मात्र इशारा पोहोचवला आहे सज्ज व्हायचे. इथे धावफलकावरती धावसंख्या 43 आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच कुणाल रावची अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 8 बॉल 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. मागील मॅच मध्ये देखील हिरो ठरला होता 40 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने पाहिलं तर आंबेडकर चषकाचा 3रा दिवस असेल परंतु 3ऱ्या दिवसामध्ये अजूनही मात्र कोणत्याही खेळाडूची 50 म्हणजे 50 ते कंप्लीट झाली नाही. परंतु या आजच्या दिवसामध्ये नक्कीच कुणाल राव या खेळाडूची 50 इथे पाहायला मिळेल का येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 पहिला बॉल फटका फसलाय. इथे ऑन साइडला बोलवलंय टर्न केलंय वॅकंड एरियामध्ये बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेस मोठी असेल 2-2 क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन बॉल होते फरार सीमारेषा पार चौकार 4. अफलातून कामगिरी सध्याच्या घडीला कुणाल राव या खेळाडूची पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकते वेगाने सरकते. धावसंख्या 47 47 या आकड्यावर अगदी खोल्यात खेचून काढला ठोकून काढला क्षेत्ररक्षक फ्लंबर. कुणाल रावची विकेट महत्वाची आणि यावेळेला आणखीन एक चौकार 4.
ज्या प्रेक्षकांनी हा बॉल आणून दिलाय ना त्याच्यासाठी मित्रांनो अनिकेत तुपे याचकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या एक नक्कीच दिलं जाईल, हरकत नाहीये. मॅच झाल्यावर दिलं जाईल. मॅच बॉल आहे, महत्वाचा बॉल आहे आणि सध्याच्या घडीला अनिकेत तुपे याला देखील माहित आहे की बॉल किती महत्वाचा आहे. कुणाल रावेच्या बॅट मध्ये चांगले फटके येतात तर नक्कीच थोडस मैदाना प्लीज मित्रांनो विनंती करतो. मॅच सुरू आहे, मॅच महत्वाची आहे तर थोडस सहकार्य करा. यावेळेस ऑन साइडला वळवलं, टर्न केलं, डीप मध्ये अलाउन द कार्पेट, जमिनीला गुदगुला करे बॉल ट्रॅव्हल होतोय. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे हा येतोय 4 चौकार. अगदी खोला समोर बॅकलिपला खाली ठेवलं, बॅक टू द बॉल, फटका एक्झिट केलाय आणि या मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाकडे जजमेंट चांगलं, विकेटचं पतन. धक्का क्रमांक बसतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना जेव्हा देवगाव या संघाला तिसरा. (56) म्हणजे 56 या आकड्यावर खऱ्या अर्थाने नक्कीच कुणाल राव या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. अफलातून कामगिरी, परंतु नक्कीच मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपण थोडस नक्कीच या खेळाडूला कुठेतरी रोखलं जातं मित्रांनो. कारण की एक चांगला असा प्लॅटफॉर्म जर या खेळाडूला जर दिला तर नक्कीच मुरबाडचं नाव देखील ISPL पर्यंत जाईल यातही शंका नाहीये. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले म्हणजेच 56, लॉस ऑफ 3 विकेट, 56 या आकड्यावर आणि 3.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. आतापर्यंत 13 बॉल 38 धावांची खेळी. याच्या बॅटमध्ये पाहिली म्हणजेच कुणालराव या खेळाडूच्या आणि त्याच्या सोबतीला अक्की टोळे म्हणजे अक्षय हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवर महेशचा हा बॉल इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये, ओहो व्हॉट अ कॉट, जबरदस्त जेल शॉट, फाईन लेगला टिपला जातोय झेल आणि संपला जाईल कुणाल रावचा खेळ. ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 56 या आकड्यावर. कुणाल राव मागील मॅच मध्ये 40 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर 38 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. आणि या अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच आता धावफलकाचा विचार केला, धावसंख्या जबरदस्त जी मात्र बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये जी मात्र आपण कुणाल रावच्या बॅटमध्ये पाहिली आणि आता मात्र 56 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहायला मिळतात. देवगाव टायगर या संघाची धावसंख्या षटक क्रमांक 5 मध्ये थोडंसं कमबॅक करायचा प्रयत्न षटक क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळाला होता. महत्वाची विकेट होती, मॅचची प्राइज विकेट होती. षटक क्रमांक 5 मध्ये महेश याला मात्र यश प्राप्त झालं आणि कुणाल रावला जे मात्र मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यश प्राप्त करताना महेश या गोलंदाजाकडनं आपण पाहिलं. धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे 56 या आकड्यावर, परंतु नक्कीच आता कमबॅक करावा लागेल बॅटिंग करत असताना देवगाव या संघाला. कारण की आजच्या दिवसामध्ये जर बेलपाडा या संघाचा देखील आपण खेळ पाहिला तर भरपूर चांगला पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवसामध्येच नाही तर नक्कीच
अशा भरपूर मॅचेस भरपूर टुर्नामेंट्स मध्ये ज्यांचा खेळ आपण सातत्याने पाहत असतो आणि म्हणूनच की काय आज मुरबाड पासून त्यांना देखील वंचित ठेवलं आहे मुरबाड टेनिस क्रिकेट पासून या अनुषंगाने धावफलकाचा नक्कीच विचार करता नक्कीच या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन्स घेणं महत्वाचं राहील. पहिलाच बॉल क्रॉस बॅटे स्ट्रोक येते सध्याच्या घडीला नक्कीच क्रॉस बॅटे स्ट्रोक केलाय परंतु बॅकलिपला खाली ठेवलं होतं अलाउन द कार्पेट आणि विकेट एकाच ट्रॅक वर दोन गाड्या आल्या आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता मात्र प्रश्न निर्माण झाला असेल येणारी बेलपाडा या संघासाठी विकेट देखील पाहतोय कारण की अक्की टोले या खेळाडूकडे देखील भरपूर क्षमता होती कोणत्याही मोठे फटके खेळण्याची आणि त्या अनुषंगाने अक्की टोले याला मात्र आता तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश प्राप्त होताना आपण पाहिलं. पुढील बॉल गोलंदाज विकी विकीचा हा बॉल समोर उडवला बिग हिट खेळला क्षेत्ररक्षक आणि नाही करत चूक डीपला जाईल आणि संपला जाईल खेळ. विकेट विकेट आणि विकेट पहिला बॉलवर गोल्डन डकचा शिकार होतो विशाल. सत्तावन्न धावा आता थोडस इथे रोखण्यामध्ये यश प्राप्त होताना गोलंदाज आपण जेव्हा आता विकीला पाहतोय चांगलं इथे गोलंदाजी करतोय कमबॅक करतोय आपल्या संघासाठी चांगलं एफर्ट देतोय. पुढील बॉल ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अगदी लोअर फुलतास होता बाटाने बॉलचं कनेक्शन नाही शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतं डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचला शॉर्ट थर्डमॅनचा आणि या बॉलला अडवलं गेलं गॅदर केलं गेलं आणि एकच सिंगल घेतली जाईल कारण की आता थोडंसं बाबो या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील ऋषिकेश या खेळाडूकडनं देखील भरपूर अपेक्षा असतील कारण की आता अजूनही 3 बॉल शिल्लक असतील 3 बॉलमध्ये नक्कीच मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट होईल यात काही शंका नाहीये. पुढील बॉल विकी ओहो इथे पुन्हा एकदा समोर उडवायचा प्रयत्न बिग हिट केलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीये वॅकन एरियामध्ये बॉल पडला आणि त्यानंतर 2 धावा दुसरीचा प्रयत्न केला होता दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरकते धावसंख्या 60 या आकड्यावर जाऊन पोहोचले 5 षटकांची मागच्या शेवटच्या षटकामध्ये इन्व्हाइट केले 5 रन दिलं होतं विकी याला आणि खूप चांगली गोलंदाजी विकीची देखील पाहायला मिळते. धावफलक 60 या आकड्यावर स्टील टू गो अजूनही 2 बॉल शिल्लक असतील हवे एन कडनं गोलंदाज विकी. पुढील बॉल पुढील बॉल यावेळी टॉप एज घेतला शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक विकेटचा पतन धक्का बसतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना 7वा जेव्हा देवगाव टायगर्स या संघाला
जे शेवटचा बॉल शिल्लक असेल धावफलकावरती धावसंख्या जी मात्र 60 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एखादा मोठा फटका खेळण्यासाठी आता 5 रन दिलं जाते, पाठवलं जाते प्रथमेश या बॅटरला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल विकीचा असेल. थोडस नक्कीच मोठा फटका खेळायचा मानस धाडस माइंड सेट करून आला असं प्रथमेश डगआउट कक्षामध्ये, परंतु यश प्राप्त होईल का? येणारी मात्र वेळ इथे सांगून जाईल. येणारा एक बॉल इथे सांगून जाईल. शेवटचा बॉल शिल्लक धावफलकावरती या चांगली इथे स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना देवगाव या संघाला पाहतोय. शेवटचा बॉल होता. क्रॉस बॅट स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो देखील इथे यशस्वी झालाय की नाही हा देखील इथे चेक केलं जाईल. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल आणि नक्कीच या ठिकाणी चेक केलं जातंय. प्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न पडला असेल, निर्माण झाला असेल, परंतु हरकत नाही. सध्या एक धाव जरी ऍड झाली तरी धावफलकावरती फक्त आणि फक्त 61 धावा ज्या मात्र जोडू शकतात आणि नाही झाली तर 60 धावा राहू शकतात आणि या इतकाही काही फरक पडणार नाही बेलपडा या संघासाठी. पोहोचला असं सेफली पोहोचला बॅटर आणि धावफलकावरती धावसंख्या 61 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 30 बॉल 62 धावांची आवश्यकता जी मात्र बेलपाडा या संघासमोर. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल मॅच मध्ये, येणारी वेळ येणारे 30 बॉल इथे सांगून जातील यात काही शंका नाही. नक्कीच जसं मात्र मॅचला सुरुवात होईल खेळाच्या दुसऱ्या सत्राला त्यामध्ये नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच राजेश मोकणे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. जे मात्र आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोला. चला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. टेंबरे संघाचा कॅप्टन आणि सोनारपाडा संघाचा कॅप्टन या आपण. टेंबरे संघाचा कॅप्टन आणि सोनारपाडा संघाचा कॅप्टन या आपण. लगेच टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. टॉस आपण पुढील मॅच करत आहोत. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे त्यांच्या विरोधामध्ये असे सोनारपाड. चला कॅप्टन आपण टॉस कप मध्ये रिपोर्टिंग करा लगेच. या सिरीज आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. एस एस सोनारपाडा राजू. चला आपण या टॉस साठी लगेच टॉस जो मात्र केला जातो. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे आणि या सिरीज गोलंदाजी करण्याचा निर्णय तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला असे सोनारपाडा क्रिकेट संघाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत आपण पाहू शकता पहिल्या डावामध्ये 61 धावा बनवल्या गेल्या देवगाव टायगर्स क्रिकेट संघाकडून आणि 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेलं आहे जय हनुमान बेलपाड क्रिकेट संघासमोर. खऱ्या अर्थाने सलामीची जोडी दाखल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये रोहित हरड त्याच्या सुप्तीला अनिकेत सोमने ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. पहिल्या ओव्हरची सुरुवात विशाल तुपेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. मेंढेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. 5 षटकांची ही लढत.
30 बॉल मध्ये 62 धावा इथून डिफेन्स करावे लागतील. हा सामना इथून जिंकायचा देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. परंतु विचार आपण केला जयहनुमान बेलपाड क्रिकेट संघाचा तर बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मागच्या मॅच मध्ये रोहित हरड लवकर बाद झाला. त्यानंतर फिनिशिंग टच आपण पाहिलं राहुल सोमने त्याच्या सोबतीला आणि सोमनेच्या बॅटमधून मोठे फटके आल्याने एकंदरीत चांगली कामगिरी करत असताना तो सामना जिंकला होता. जयहनुमान बेलपाडा क्रिकेट संघाने इथे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. शुअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल गोलंदाज विशाल तुपे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल तिथे लेग ग्लास केला. सुंदर फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कुणाल राव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि फक्त एक धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने संघाचा अकाउंट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ओपन होताना पाहायला मिळतं. पहिलाच बॉल यॉर्कर टीम करण्याचा प्रयत्न होता विशाल दुपेचा. तिथे लोवर फुल टॉस बॉल आणि त्यानंतर हा फटका सजवला होता बॅटर अनिकेतनं. तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग रोटेट झाले स्ट्रायकिंग वरती सध्याच्या घडीला रोहितला आपण पाहताय. 62 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला अबव फ्रॉम द बॉडी. शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली रोहित हरडच्या रेंज पासून हा चेंडू थोडा दूरवरती ठेवला होता. तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. सेन्सिबल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विशाल तुपे आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. तिथे आपण पाहू शकतो पहिल्या बॉल वरती सिंगल त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. रोहित स्ट्रायकिंग एन वरती जो पहिला बॉल डॉट खेळलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न समोर मारलाय. दिशा दिली आहे फक्त तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय उपस्थित आहे. फेकी अॅक्युरेट आली परंतु आपण पाहू शकतो तिथे 2 धावा इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. इथे चांगला बॉल होता. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली चेंडू अंगावरती घेतला त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला रोहित हरडनं. समोर खेळले होते बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आपण पाहिला. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतात. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पॉवर प्लेचा षटक मार्ग असतात. या 2 षटकांमध्ये धावा येणं प्रत्येक संघासाठी भरपूर महत्वाचे असतात. त्या धावा रोखत असताना आपण पाहायला मिळतोय विशाल तुपे राईट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज झाला. पुन्हा एकदा समोर ठेवला होता टॅपचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डायरेक्ट हिटची मागणी केली आणि तिथे जर आपण पाहिलं तर क्लोज कॉल होऊ शकला असता. तिथे डायरेक्ट हिट झाली असती तर. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये तिथे डायरेक्ट हिट मिस झाला आणि त्यानंतर रोहित हरडने आता खऱ्या अर्थाने दीर्घश्वास घेतला असेल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली. संघाची धावसंख्या 4 धावा स्कोर कार्ड वरती मात्र अंकित केलेल्या आहेत. गुड बॉलिंग टीम देवगाव टायगर. स्पेशली विशाल तुपेचा आपण कौतुक करूया. 4 बॉल त्याने फेकले. 4 बॉल मध्ये धावा दिल्यास फक्त 4. 62 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ही गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आणि तिथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळतो. एस्टा उद्ध्वस्त विकेटचं पतन. बॅटर अनिकेत सोमने हा फलंदाज बाद. मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजीच्या पाठमधून धावांचा वर्षाव आपण पाहिला. चौकार भरपूर पाहिले होते परंतु या मॅच मध्ये अनेक जो मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे फुल टॉस बॉल होता. लेग ग्लान्स करायचा पुन्हा एकदा प्रयत्न परंतु तिथे आपण पाहिलं तर बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. फुल लेनचा बॉल होता आणि त्यानंतर प्रॉपरली एस्टनवरती जाऊन चेंडू हदलला. तिथे पहिला विकेट लागलाय मैदानाच्या आतमध्ये. जहानमान बेलपाडा क्रिकेट संघाला हा पहिला विकेट ज्यानं गमावलाय. नवीन फलंदाज दाखल होता. ते नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये राहुल सोमने सध्याच्या घडीला. आता या जोडीचं राहणं टिकणं आणि खेळणं टीम जहानमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी भरपूर महत्वाचे राहील. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. विशाल तुपे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळलेत. अल्टी पलटी चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. फलंदाजाचा गोलंदाजावरती पलटवार. धावा 4. राहुल सोमनेच्या बॅटमधून चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 5 बॉल जर आपण पाहिले तर चांगले फेकले होते गोलंदाज विशाल तुपेने, तिथं त्याला एक विकेट देखील मिळाली होती. जसा विकेट गमावला आणि त्यानंतर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये राहुल सोमने आणि त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला स्विच इटचा फटका तिथे चौकार येताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय टोळे. अक्षय येतात दुसऱ्या ओव्हर मध्ये P2 हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. तिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने तो देखील सज्ज झालाय सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड वरती रोहित हरड, त्याला तिथून कामगिरी चांगली करावी लागेल कारण मागच्या मॅच मध्ये रोहितची विकेट त्यानं लवकर गमावली. त्यानंतर डावाला सावरलं होतं अनिकेतनं. इथे अनिकेत बाद झाला. आता इथून डावाला सावरावं लागेल रोहित हरडला. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आलेल्या. इक्वेशन आहे 24 बॉल आणि 54 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. गोलंदाज तयार अक्षय. अक्षयचा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फोर्स केला. सुंदर फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहित हरडच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली बॅकफुट वरती गेले, स्वतःसाठी रूम क्रिएट केला. त्यानंतर हा फटका सजवला होता सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयच्या विरोधामध्ये ठोकले हा चौकार. संघाची धावसंख्या फायनल डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. हनुमान बेलपाडा बॅटचा एज आहे तिथे. गली आणि शॉर्टमॅनला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेईल. चेंडू सीमा पार कैसे भी हो लेकिन रन्स आने चाहिए. हा चौकार. सिक्स्टीन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरुवात चांगली केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाज विशाल तुपेला पण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात थोडी खराब होताना पाहायला मिळते. देवगाव टायगर्स क्रिकेट संघाकडे विचार केला तर 2 बॉल वरती 2 मोठे हल्ले चढवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. रोहित हरड स्ट्रायकिंग एंड वरती तयार आहे. इथे लाईन चेक केली जाईल. तिथे कॉलिंग आपण पाहू शकता क्विकली केली होती राहुल सोमनेनं. आणि इथे पाहू शकता वाईट प्लस सिंगल. एक्झॅक्टली 2 धावा ज्या मात्र मोफतच्या मिळतात. बाईकची हे सिंगल येताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली 2 धावा आणि संघाची धावसंख्या 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं प्रेशर खऱ्या अर्थानं अक्षयवरती क्रिएट झालं असावं कारण 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो करत होता. परंतु तिथे लाईन थोडी खराब आहे आणि तदनंतर वाईट तर आलाच परंतु एक क्विक सिंगल जी मात्र घेतली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि संघाची धावसंख्या 18 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार. पुन्हा एकदा ओहो लाईन चेक केली जाईल. एक्झॅक्टली अगदी जर आपण पाहिलं तर स्टंपनच्या जवळ चेंडू गेला होता. व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. तिथे एक अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती. इथून जर तुम्हाला 62 धावा डिफेन्स करायच्या टीम देवगाव टायगर्स तर विकेट आणि डॉट बॉल घेणं भरपूर महत्वाचं राहील. परंतु इथे जर आपण पाहिलं इतक्या एक्स्ट्राच्या धावा जर आपण दिल्या तर सामना खऱ्या अर्थानं खुला होऊ शकतो टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाकरिता. सुरुवात दुसऱ्या ओव्हरची चांगली झाली आहे. अक्षयला आपण पाहताय सध्याच्या घडीला त्याला कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्षमता भरपूर आहे अक्षयमध्ये परंतु इथे लाईन आणि लेंथ वरती कॉन्सन्ट्रेशन करणं भरपूर महत्वाचं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हॅमर केला. मिस टायमिंग आहे परंतु इनफिल्डला क्लिअर करत असताना एक्झॅक्टली चेंडूने दिशा बदलली आहे आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेचा वेध घेतो. चेंडू सीमा रेषा पार. राहुल सोमनेचा तडाखा चौकार.
चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता इथून 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धाव्यांची अजून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान बेल पाडा क्रिकेट संघाला दोन फलंदाजांच्या माध्यमातून भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते. या दोन हुकुमाचे ऐक्य आहेत. एका बाजूला रोहित हरडला पण पाहतात, त्याच्या सोबतीला राहुल सोमने. ही जोडी खरं तर टिकणं राहणं खेळणं आणि चांगली बॅटिंग करणं हे भरपूर महत्वाचं आहे जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघासाठी. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन जे मात्र केलं जातं एक्झॅक्टली. आतापर्यंत धावा या ओव्हरमध्ये भरपूर आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल तुपेनं 8 धावा दिल्या. यासाठी वेळ भरपूर घेत आहेत गोलंदाजी करणारी टीम. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल तिथे आडव्या पाडणं फोर्स केला. सुंदर फटका आणि तिथे चेंडू सीमारेषा पार चौकार. गडीला संघाची धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा येणं भरपूर महत्वाचे आहेत. यासाठीच भरपूर वेळ घेत आहेत देवगाव टायगर्स टीम. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करणं हे बंधनकारक राहील. अधिकचा वेळ आपण घेतला तर एक अतिरिक्त खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये असायची आपण नोंद घ्या शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळते. या गोलंदाज अक्षयला पण पाहताय भरपूर मार खाल्ल्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल त्याने अटेम्प्ट केला. अगदी बॅटरच्या रेंज पासून चेंडू दूरवरती ठेवला होता. तिथे विकेट काढण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. यासाठी डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधला. 27 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती सध्याच्या घडीला. अक्षयचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट. तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवट केले गोड. शेवटच्या बॉलवरती केली आहे राहुल सोमने ही तोडफोड चौकार. दोन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. देवगाव टायगर्स टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांची कोंडी फुटली आहे मैदानाच्या आतमध्ये. तिथे अनिकेतचा विकेट लवकर गमावला. त्यानंतर रोहित हरड आणि त्याच्या सोबतीला राहुल सोमनेला आपण पाहताय सध्याच्या घडीला. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये भागीदारी होताना पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं संघाचा हुकमाचा गोलंदाज विशाल तुपेला आपण पाहताय, ज्यानं पहिला ओव्हर अतिशय चांगला हाताळला होता. 5 बॉलमध्ये त्यानं धावा दिल्या होत्या 4, एक मोठा विकेट, परंतु शेवटच्या बॉलवरती राहुल सोमनेच्या बॅटमधून चौकार आला होता आणि त्यानंतर 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. 18 चेंडू आणि अजूनही 31 धाव्यांची आवश्यकता. 62 धाव्यांचं टार्गेट आहे. अर्ध काम 2 षटकांमध्ये झालेलं आहे, अजूनही अर्ध काम बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये विशाल येत आहेत. पॉवर प्ले संपले, फिल्डिंग पूर्णपणे खुली होताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती रोहितला आपण पाहताय. रोहित हरड स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात राईट आर्मवर द विकेट ना गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतो विशाल तुपे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. भरपूर सारा वेळ घेत आहेत देवगाव टायगर्स टीम. पहिला बॉल तिसऱ्या षटकाचा प्रॉपर यॉर्कर आहे. तिथे गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र वापरलाय गोलंदाज विशाल तुपेनं. फेकलाय पहिला बॉल डॉट. गुड स्टार्ट.
तिसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 31 धाव्यांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 17 बॉल 31 धावा. गोलंदाजी चांगलीच करायची आहे. डॉट बॉल आणि विकेट घेणं भरपूर महत्वाचं राहील टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघासाठी, कारण तो इथून जर आपण पाहिलं तर बेलपाडा क्रिकेट संघाचा पकडा भारी आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल इनसाइड आउट खेळले. सुंदर फटका तिथे इनफिल्डला क्लिअर करत असताना टीम मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु चेंडू आपण पाहू शकतो जाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. बॉल जर आपण पाहिला तर डॉट आला होता आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका. ते क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. एक्झॅक्टली विशाल तुपे थोडासा नाराज देखील होता त्या क्षेत्ररक्षकावरती, कारण तिथे इझिली हा चेंडू अडवता आला असता, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि तिथे 4 धावा येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 35 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती रोहित हरट. ओ इथे चांगला बॉल समोर इन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. एक्झॅक्टली वेग आहे गोलंदाजाकडे. त्यानंतर त्यानं पाहिलं होतं की बॅकफुटवरती जातो बॅटर आणि एक चांगला बॉल तिथे अटेम्प्ट केला गेला विशाल तुपेच्या माध्यमातून. फेकला डॉट बॉल. पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. इक्वेशन मित्रांनो 15 चेंडू आणि 27 धाव्यांची आवश्यकता आहे अजून हा सामना जिंकण्यासाठी टीम जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. 15 चेंडू 27 धावा हे समीकरण आहे. पुन्हा एकदा खोलात टाकला होता, तिथून चांगला फटका खेळलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख झालाय आणि तिथे पाहता पाहता फक्त एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्टली यॉर्कर बॉल होता, तिथे फटका चांगला होता बॅटर रोहितचा. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळले होते समोर अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने. तिथे फक्त एकच धाव येताना पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या आता 36 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचे 14 बॉल आणि 26 धाव्यांची आवश्यकता. सामना अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. बॅटिंग चांगली करायची, गोलंदाजी चांगली करायची. प्रत्येक संघाला एफर्ट देणं भरपूर महत्वाचं राहील. 14 चेंडू 26 धाव्यांची आवश्यकता. एक बॉल भरपूर महत्वाचा आहे. स्ट्रायकिंग एंड वरती राहुल आपण पाहता सध्याच्या घडीला राहुल सोमने, त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला. तर एका बाजूला विशाल आपल्या स्पेल मधील दुसरा ओव्हर घेऊन तो दाखल झालाय सध्याच्या घडीला. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टील 2 टू गो. सफल झालेत विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटर बीट झाला, त्यानंतर एक्स्ट्रक्शन थोडं खराब पाहायला मिळतं. एक्झॅक्टली एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल तिथे एका धावेच्या मदतीनं लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड. 37 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. शेवटचा बॉल. विशालचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण या सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी करणं खऱ्या अर्थानं सोपं नसतं, पण तो करून दाखवत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. देवगाव टायगर स्पेशली विशाल तुपेची ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. इथे लाईन चेक केली जाईल यासाठीच एक्झॅक्टली आपण पाहू शकता. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 38 ऑन द बोर्ड. शेवटचे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 24 धावा. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी विशाल तयार. विकेट केला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक अक्षय डाऊन द बॉल. व्हाट अ कॅच. पहिल्या अटेम्प्टला पकडला झेल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये यासाठीच रिव्ह्यू घेतला जातो. कशासाठी? ओव्हरस्टेप यासाठीच. बॉल आहे विकेट. फलंदाज बाद असेल.
रोहित हरड हा फलंदाज जो मात्र बाद होताना आपण पाहिलेला आहे. आता नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुमित राहुल सोमण्याच्या सोबतीला आता नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. सुमित शेवटचे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत. 38 धावा, शेवटचे 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. हा सामना इथून जिंकण्यासाठी जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला निर्णायक ओव्हर, डिसाइडिंग ओव्हर या मॅचचा चौथ्या ओव्हरची सुरुवात जी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. आधी येत आहेत या चौथ्या षटकामध्ये. एक्झॅक्टली भरपूर महत्वाचा हा ओव्हर आहे. हायवे एंड कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती तो तयार आहे. स्ट्रायकिंग एअर वरती राहुलला आपण पाहताय सध्याच्या घडीला तो चांगला टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये. परंतु इथून मॅच अजूनही संपली नाहीये, कारण 12 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आहे या मॅचचं. कारण दोन्ही संघ मजबूत आहेत, ताकदवर आहेत. दोन्ही संघामध्ये बॅटिंग लाईनअप, गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 24 धावा डिफेन्स करायचे देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. तर इथून जिंकायचं असेल जय हनुमान बेलपाडा क्रिकेट संघाला तर या 12 बॉल मध्ये 24 धावा बनवाव्या लागतील. शेवटच्या मोमेंटला जर आपण पाहिलं तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्याच बॉलवरती मॅचची सर्वात मोठी विकेट लागली, तिथे रोहित हरड बाद झाला आणि त्यानंतर सुमित हा बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदी. पहिला बॉल तिथे लाऊड अपील बॅटची एज आणि क्रुशियल मोमेंट वरती मॅचची प्राइसलेस विकेट लागली आहे. राहुल सोमणे या मॅच मध्ये बाद. मॅचची मोठी विकेट गोलंदाज आदी. या गोलंदाजानं राहुल सोमनेला परतीचा रस्ता दाखवला. मॅच में ट्विस्ट, कहाणी में बदलाव होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल चांगला टीम केला तिथे. पहिल्याच बॉल वरती चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. विकेट करण्याचा प्रयत्न, एक्झॅक्टली बॅटची कडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि आता नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये महेश. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती 11 चेंडू आणि 24 धाव्यांची अजून आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर या विकेट नंतर मनोबल वाढला असेल गोलंदाज आधीचं. एका बाजूला सुमित आहे, त्याच्या सोबतीला महेशला आपण पाहताय. सुमितकडे देखील क्षमता भरपूर आहे. तो तर आपल्या संघासाठी खेळ का हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. कारण हुकुमाचे 3 मोहरे सध्याच्या घडीला डगआउट मध्ये आहेत. अनिकेत बाद झाला त्याच्या सोबतीला, त्याच्या पाठोपाठ लगेच राहुल हरड, रोहित हरड या सिरीज तो बाद झाला. त्यानंतर राहुल सोमनेची विकेट गमावली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलाय देवगाव टायगर्स क्रिकेट संघाने मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. प्रॉपर यॉर्कर तिथे या सिरीज चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो. एक्झॅक्टली पॅडवरती चेंडू आदळला होता. तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. या संघाची धावसंख्या एका धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 39 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आधीचं मनोबल वाढलं. तिथे एक चांगला बॉल त्याने अटेम्प्ट केला. प्रॉपर यॉर्कर आपण पाहिलं. तिथे प्रतिउत्तर नव्हतं बॅटर महेशकडे. तिथे एक धाव येताना आपण पाहिली. स्ट्रायकिंग एंड वरती सुमितला आपण पाहता, त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे, परंतु तिथून बॅटिंग चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आडवा बैठना गई बाहर, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन.
सुंदर फटका पण पाहिला, चाबुक शॉट एक्झॅक्टली स्लॉट मध्ये होता, आडवा पाठनं फोर्स केला, जितका वेगानं चेंडू आला होता तितका वेगानं बॅक फिरली, परफेक्ट मिडल आणि त्यानंतर डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रुशियल मोमेंट वरती हा षटकार आला. बॅटर सुमितच्या बॅटमधून संघाची धावसंख्या फ्लाय झाली 45 धावा धावफलकावरती. इक्वेशन 9 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 17 धावा हे समीकरण आहे. मॅच खुला झालाय मित्रांनो. 9 चेंडू 17 धावा हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सुमित. फुल टॉस, आडवा पाठनं फोर्स केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये कुणाल राव, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी या बॉलवरती आली आहे, बॅकअप आलाय आणि तिथे फक्त एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल होता एक्झॅक्टली, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर प्रॉपर मिडलिंग नव्हतं. तिथे एक धाव आली. संघाची धावसंख्या 46 धावा. शेवटचे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 16 धावेंची आवश्यकता आहे. 8 बॉल 16 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार. बॅटर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतो तिथे. या सिडीजचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्टील 1 to go. एक्झॅक्टली 46 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 1 to go. बॅटर तयार. फुल टॉस बॉलर पाठनं खेळत मिस टायमिंग. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पकडला, लक्ष डाऊन द बॉल. विकेटचं पतन होतं पहिला या बॉल वरती. विकेट आली आहे, फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असेल याची आपण नोंद घ्या. पंच तुम्ही देखील सांगा. आपण टाइम काउंट केला होता. तुम्ही 22 मिनिटं घेतलेले आहेत. 20 मिनिटाचा टाइम होता. आता एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये आणि 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 6 चेंडू आणि 16 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल प्रथमेश येतात गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सुमितला आपण पाहता, ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, परंतु आता इथून इक्वेशन आपण पाहिला तर आता 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 16 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. क्रुशियल मोमेंटचा हा सामना आहे. एक्झॅक्टली मॅच कडक होईल याच्यातील मात्र काही शंका नाही. तो कडक झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सुमित तयार. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवे, डाऊन दी बॉल. कुणाल राव, वन ऑफ द सेफेस्ट फील्डर, क्रुशियल मोमेंट वरती लागले विकेट बॅटल सुमितची. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. क्रुशियल मोमेंट वरती विकेट गमावली बॅटर सुमितनं. एक्झॅक्टली शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. हवा तसा टायमिंग जुळला नाही, हवा तसा टायमिंग जुळला नाही आणि त्यानंतर डीप मिड विकेटला डाऊन द बॉल कुणाल राव आला आणि त्यानंतर पकडला पहिल्या अटेम्प्टला झेल. विकेट येताना पाहायला मिळतं त्या नवीन बॅटर विकी. 5 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार प्रशांत. 5 बॉल 16. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना पाहायला मिळतो. डेड बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे.
ब्लॅक स्क्रीनच्या साईडला बाईकची लाईट चालू आहे मित्रांनो, प्लीज ती बंद करा. ब्लॅक स्क्रीनच्या समोर ज्या बाईक आहेत, थँक्यू. 5 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग वरती बॅटर तयार. विकी शॉर्ट ऑफ बॉल होता. ओहो हो, वडा बॉल, सुंदर चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, शॉर्ट ऑफ बॉल आणि पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाज प्रशांतला मिळतोय. फेकला आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती माची मोठी विकेट लागली, जिथे सुमित बाद झाला आणि त्यानंतर मनोबल गोलंदाज प्रशांतचा वाढला. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला. शॉट ऑफ गुड लेंथ चेंडू टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. यॉर्कर प्रॉपर, तिथे प्रत्युत्तर नव्हतं. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला आणि फक्त 1 पेक्षा अधिक मिळाला नाही. सिंगल आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता एक्झॅक्टली 47 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 15 धाव्यांची गरज. 3 चेंडू 15 धावा, हे समीकरण आहे मित्रांनो. काय गोलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची. 3 बॉल 15. निर्णायक बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर तयार. हर्षल. ओहो हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. यस इट इज. पंचांकडे दाद मागेली होती, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर पंच तटस्थ आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू घेतलाय. यासाठी आता बॉल एक्झॅक्टली ट्रॅव्हल कुठून झाला हे पाहण्यासाठी आमची टेक्निकल टीम जी मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 15 धाव्यांची आवश्यकता. हा बॉल एक्झॅक्टली ट्रॅव्हल कुठून झाला हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता. कमबॅक कसं असावं तर ते असं असावं हे सांगू देत असताना देवगाव टायगर्स आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर मध्ये धावांची कोंडी फुटली होती. 31 धावा होत्या. समीकरण होतं 18 बॉल 31 धाव्यांची गरज. आणि त्यानंतर काय कामगिरी केली विशाल तुपे आणि त्यानंतर आधी या गोलंदाजांना शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धाव्यांची गरज. प्रशांत काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस वरती फुल टोल, चेंडू सीमा रेषापार, षटकार.
एक बॉल आणि 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी एक्झॅक्टली. महत्वाची सूचना, ज्यावेळेस क्षेत्ररक्षक तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस एक्झॅक्टली बाउंड्रीच्या आतमध्ये राहा जरा. एक चेंडू आणि 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ओ सामना संपला, सामना जिंकला देवगाव टायगर्स. अभिनंदन टीम, हार्ड अँड टफ लक टीम, हनुमान बेलपाडा.